दरवाजा उघडला, हं, बाहेर वाकून बघितलं मी. हं, त्यानंतर समोरून एक असे काका पास होत होते. हं. त्यांनी माझ्या पायाकडे बघितलं खाली. तर बघतो तर पायरीवरती 10-15 लिंब मांडलेले आणि मी त्याला 2-4 वेळा अच्छा. ओलांडा टाकलेला. त्याच्यावर गुलाल-बिलाल असं काय काय अच्छा. होतं ते. पण त्यानंतर जे माझ्यासोबत झालं, ते एकदम हॉरर होतं. म्हणजे खूप डेंजर होतं ते तो हं. प्रसंग. तर आज अंबरनाथहून आपल्यासोबत आहेत राजेश धुरी दादा. हो. तर दादा, सुरुवात करूया आजच्या गोष्टींना. चालेल. नमस्कार, माझं नाव राजेश धुरी. मी अंबरनाथ इथे राहतो. मला हॉरर कंटेंट खूप आवडतो हं. आणि मी दादांच्या चॅनलचा खूप मोठा फॅन आहे. मला थँक खूप यू, आवडतात थँक यू. त्या गोष्टी. हॉरर कंटेंट आवडतो, पण तो जेव्हा स्वतःसोबत आपल्यासोबत होतो, वाचण्यापुरता किंवा ऐकण्यापुरता आपल्याला खूप आवडतं. पण ते जेव्हा स्वतःसोबत होतं, तेव्हा खरोखर ते खूप भयानक असतं आणि त्याचे काय-काय परिणाम होतात, हे तुम्हाला माझ्या आजच्या काही स्वतःसोबत झालेल्या पर्सनल अनुभवातनं समजून येईल. नक्कीच. दादा. चालेल. मी माझा पर्सनल अनुभव म्हणजे माझ्या वाईफसोबत झालेला. कोकणामध्ये गावी माझं गाव कुडाळ आहे, सिंधुदुर्गमध्ये येतं ते. हं, तर तिथे झालेला तो पहिला किस्सा आहे. तेव्हा मी इकडे मुंबईलाच होतो. मी जॉबमध्ये ॲज अ प्रोफेशन मी टीचर म्हणून आहे, आर्ट टीचर म्हणून आहे. एका ओके. खाजगी शाळेत मी काम करतो, आर्ट टीचर म्हणून. तर मी मुंबईला होतो आणि मला बातमी आली, की माझी दुसरी मुलगी जी आहे, तिचा जन्म झाला. 15 ऑगस्ट रोजी तिचा जन्म झाला. अरे वाह! हां. आणि वाईफ गावी होती. त्यानंतर मग मी गावी गेलो जन्म झाल्यानंतर. हं. बारशाच्या अगोदरची गोष्ट आहे ही तिच्या. गावी गेल्यानंतर म्हणजे त्या अगोदर थोडीशी एक पार्श्वभूमी म्हणून मला वाईफ अगोदर कॉल करायची आणि कॉल करताना मला भीती वाटते, घरामध्ये कोणीतरी आहे अच्छा, किंवा मला असे लांबलचक पाय दिसतात घरामध्ये. अच्छा. हां, असं काहीतरी ती बोलायची. माझ्या अंगावर आता पण शहारे आले. म्हणजे आता कोकण आहे तर थोडंसं मिस्टेरियस पार्ट आहे. थोडंसं आपल्याला ऐकून असेलच बऱ्याचशा गोष्टींमुळे. बरोबर. तर मी बोलला असेल काहीतरी ठीक आहे. तर मी तिकडे गेलो आणि एक रात्र झोपलेलो होतो आम्ही. आई-वडील बाजूला झोपलेले. ती आणि छोटी मुलगी जी होती हं, तिच्यासोबत बाळासोबत ती झोपलेली होती हं, हं. आणि मी समोरच असा सोफा होता. सोफ्यावरती झोपलेलो. आम्ही गप्पा मारत-मारत नंतर सगळे झोपत म्हणजे झोपायच्या तयारीतच होतो, झोपत आलेलो आणि अचानक ती किंचाळली, जोरात किंचाळली. अच्छा. म्हणजे एक्स्ट्रीम लेव्हलला किंचाळली ती आणि खूप घामानी वगैरे अशी ती डबडबलेली एकदम भरपूर. तर मी बोललो, "काय झालं?" तर बोलतोय, "दरवाजावरती कोणतरी नॉक करतंय. मला घेऊन जायला आला." असं अच्छा. असं बोलायला लागली ती. तर मला काही प्रकार समजेना. हं. तर मी आई-वडिलांना त्यांना थोडीशा म्हणजे अ, कल्पना होती या गोष्टींची. कारण तिने अगोदर पण असं केलेलं त्या दरम्यान, बाळंतपणाच्या दरम्यान. मी बोललो, "हे काय झालं अचानक असं? असं का एकदम ती किंचाळली वगैरे?" तर ती बोलली, "अगोदर पण अशी ती आम्हाला बोलते, की असं मला काहीतरी दिसतंय घरात." आता ते तिला कशा स्वरूपात काय दिसत होतं एक्झॅक्टली ते मला तिने नंतर सांगितलं. तर मी तिच्या जवळ गेलो, पाणी वगैरे दिलं. आई-वडिलांनी पण तिला झोप करून हं. आम्ही परत एकदा झोपलो. असा डोळा लागतच असताना जे काही माझ्यासोबत झालं तेव्हा म्हणजे मी जे काही बघितलं समोर, हं. ते म्हणजे एकदम डेंजर होतं. अच्छा. अ, परत एकदा किंचाळली ती हं. आणि ती बोलली, की "आता ते माझ्यासमोर उभंच आहे," बोलते, "उभं राहिलंय अच्छा. ते जे कोण आहे ते." तर परत तिला झोपवलं मी. बोललो, काय नाही." देवाचा अंगारा वगैरे थोडा लावला, झोपवलं आणि झोपलं आणि मी बघितलं तर ती अक्षरशः 1-2 फूट आहे ना, अशी झोपलेली होती ना, हं. ती अशी सरकत-सरकत गेली. सरकत गेली लिटरली माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे माझ्या पण डोळ्यावर माझा विश्वास बसेना, की हे काय आहे नक्की? बापरे! हे काय काय घडतंय काय? एक्झॅक्टली काय होतंय? सरकत गेली आणि तिथे एक असं खुर्ची होती लाकडाची. हं. त्याला ती अशी आपटली आणि परत एकदा किंचाळून उठली ती अच्छा. आणि परत जोरात ओरडली, की "मला घेऊन जायला आलंय, मला घेऊन जायला आलंय." त्याच पद्धतीचं तिचं बोलणं.
आणि तेव्हा तिसऱ्यांदा ती खूप घाबरलेली म्हणजे. हम्म, हम्म, तर मी माहित नाही कुठेतरी ऐकलेलं वगैरे. शाळेमध्ये वगैरे आपण हनुमान स्तोत्र वगैरे बोलतो. तसं मी तिच्या कानाजवळ जाऊन बोलायला सुरुवात केली. हम्म, हम्म. अ, हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा नाही. तेव्हा माझी हनुमान चालीसा पाठ नव्हती. कालांतराने मला त्याची गरज पडली ती पाठ करायची. तर मग मी ते बोललो हनुमान स्तोत्र आणि त्यानंतर ती एकदम बोलली, की "गेली, गेली, गेली" बोलते. जे होतं ते गेलं बोलते. अच्छा. "चाललंय, चाललंय." असं करून ती म्हणजे बिलगली माझ्याशी आणि मग मला पण रडू आवरेना तेव्हा म्हणजे, की नक्की काय हे होतंय काय नक्की एक्झॅक्टली? हम्म, हम्म, त्यानंतर आम्ही थोड्या दिवसांनी बारसं वगैरे झालं. मुंबईमध्ये आलो आणि तिकडे गावी मग थोडीशी विचारपूस केली. कोकणाचा भाग आहे तर ते देवाला वगैरे कोणाला तरी विचारलं, तिराईत माणसाला. तेव्हा त्यांनी सांगितलं, की अ, म्हणजे ती जेव्हा तिच्या माहेरच्या बाजूला गेलेली गावी तिकडे. हम्म. तिकडे कोणतरी त्यांच्यातलीच कुटुंबातली तिची काकी वगैरे फार जुन्या काळी कोणतरी अच्छा. अशी वारलेली आणि तिचं ते तिला लागलेलं. ते तिला भूत म्हणा किंवा काय ओके. एंटिटी होती ती, तिला हे झालेलं, तिने पकडलेलं ते. ओके. त्यानंतर मुदत घेतात गावाला अशी मुदतीवर ठेवतात. एखादी गोष्ट आपल्याला जर करता नाही आली म्हणजे जे हम्म, काय असतं त्याचं जे बांधणावळ असते ती करता नाही आली, तर तिला मुदतीवर ठेवतात आणि तशी मुदतीवर ठेवली तिला हम्म. आणि त्यानंतर इकडे गावावरनं मग काही माणसं तिचे वडील आले. अ, माझे वडील होते, माझे आई-बाबा वगैरे सगळे आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक अशी क्रिया केली, की स्मशानामध्ये जाऊन मग त्या गोष्टीला भागवण्यासाठी म्हणजे घालवण्यासाठी पूर्णपणे. अच्छा. कारण असं सांगितलेलं, की धोका आहे म्हणजे. हम्म, त्या गोष्टीपासून जर धोका आहे, तुम्ही जर लवकरात लवकर हे केलं नाही, पण तिथे तेव्हा त्यावेळी करता येत नव्हतं म्हणून मग आम्ही इकडे येऊन ती गोष्ट केली. तो जिवंत असा कोंबडा हम्म. तुम्ही गारानं घालायचा तिकडे त्या स्मशानामध्ये आणि तो जिवंत कोंबडा तिकडे सोडून द्यायचा. ओके. जनरली बघितलं तर मान कापतात किंवा काहीतरी करून रक्त वगैरे असं अशा पद्धतीने तो असतो ती क्रिया. पण पहिल्यांदा मी पण असं ऐकलं, की जिवंत कोंबडा हम्म. सोडणं आणि आम्हाला सांगितलं, की तुमचं ते झालं सगळं, का तुम्ही कोणीही मागे वळून बघायचं नाही. हा. कदाचित तुम्हाला आवाज येईल किंवा काय होईल असं. हम्म. तर आम्ही मग ते सगळं झालं. तिथे गाराणा दिला आणि तो कोंबडा आम्ही सोडला. हम्म. अक्षरशः त्या कोंबड्याचा आवाज सुद्धा आला नाही अच्छा. आणि काही नाही आणि आम्ही परतताना ना अक्षरशः असं बोलवतात नाही का, हा. असा अशा पद्धतीचे आवाज आले. अच्छा. वडिलांनी म्हणजे हे केलं, की नाही तिकडे बघायचं नाही आणि आम्ही हम्म. निघून आलो. सगळ्यांनाच आवाज आले. सगळ्यांनाच आला म्हणजे. ओके. माझ्या वडिलांना आला, तिच्या वडिलांना आला, हम्म. अजून गावावरनं काही माणूस मागवलेले, त्यांना आला. ते पण बोलले, की "बघू नका" आणि आम्ही मग तिकडून निघालो. आणि मग हळू-हळू त्याच्यातनं ती सुखरूपपणे बाहेर आली हम्म. आणि आता व्यवस्थित आहे म्हणजे. असा तो अच्छा. एकदम म्हणजे माझ्यासोबत पर्सनली घडलेला तो प्रसंग आहे आणि ह्या अगोदर मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवायचो नाही. ठीक आहे, ऐकीव आहे, काहीतरी असेल. कोणीतरी आपल्याला आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील. हम्म. आपण बोलतो, की "हां, ठीक आहे." पण हे जेव्हा माझ्यासोबत पर्सनली झालं, हम्म. तर म्हणजे खूप म्हणजे खूप मला ते भयंकर प्रसंग होता तो आणि मी ते अजून पण मला आठवलं तरी शहारे येतात अंगावरती. अगदीच, अगदीच. हां. तर तुम्ही पाहिलं होतं की ते खेचत म्हणजे नेत होतं. असं लिटरली असं सरकत अशी कोणतरी खेचतं नाही का ते? हां, हां. त्या पद्धतीने जशी सरकत एक बाजू तिची अशी हे होत ती आपटली बापरे! तिकडे आणि ते असं झालं म्हणजे एकदम ते फार भयानक होतं. तुमच्याकडे काही त्यामागची गोष्ट आहे का, की त्या काकींनीच का तुमच्या वाईफला झपटलं? कारण हां, ते एकाच नंतर मग फॅमिलीमध्ये असं सांगितलं गेलं, की ती काहीतरी ती सुद्धा बाळंतपणामध्ये हो. हे झालेली. त्याच्यामुळे ती त्या पद्धतीने हे करत होती. अच्छा, अच्छा. आणि त्याच दरम्यान त्या माहेरी गेल्या होत्या. हो, त्या दरम्यानी त्या काळात म्हणजे जेव्हा ती हं, गरोदर होती, हं. प्रेग्नंट होती, त्या दरम्यान ती तिकडे गेलेली. अच्छा, अच्छा. हां, तर ते आम्हाला पण ते नंतर बॅक स्टोरीज जेव्हा विचारलं अ,
तिच्या आई वडिलांना किंवा हम्म. काय, तेव्हा ते समजलं की हा असं असं झालेलं म्हणून. म्हणजे अच्छा. खरोखरच त्यामागे अशी काय पार्श्वभूमी होती का, हम्म. की कोण उगाच काहीतरी सांगते असं बरोबर काय आहे का? पण बरोबर. तसं काय नव्हतं. खरोखरच तसं झालेलं तिकडे. हम्म. तिची जी काकी होती तिला हे केलेलं. म्हणजे ओके. तिने पकडलेलं. आता ती काकी होती का मला आता नीट एकदम एक्झॅक्ट आठवत नाही. कोणतरी म्हणजे त्यांच्या फॅमिली मधलं. फॅमिली मेंबर पैकी पण ती बाईच होती, जिने कोणी हे केलेलं तिला. ओके ओके. वळत पुढच्या गोष्टीकडे. चालेल. पुढची गोष्ट जी आहे ती मी अंबरनाथला राहतो हम्म. आणि मी आर्ट कॉलेजला वाशिंद येथे एक आर्ट कॉलेज आहे तिकडे अच्छा. मी शिकायला होतो. माझं GD आर्टचं गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट म्हणजे चित्रकलेतलाच एक भाग आहे. तर ते शिकत होतो. आमचं एक्झिबिशन होतं दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये. साधारण कधीची गोष्ट आहे ही? ह्याला तरी पण साधारण 10-12 वर्ष झाली असतील आता. अच्छा. हां. आणि त्यावेळी अंबरनाथ काय एवढं डेव्हलप नव्हतं. हम्म. थोडंसं ते रस्ते वगैरे हेच बरोबर. होते. अ, तर त्यावेळी माझे एक मित्र कॉलेजमधलेच कलीग्स जे हम्म. ते सुद्धा अंबरनाथलाच राहतात. हम्म. मी त्यांचं नाव नाही घेत. तर आम्ही वाशिंदवरनं इकडे अंबरनाथला यायला हम्म. रोड आहे. तर तो असा तिकडून मधून गावागावांमधनं टिटवाळ्यावरनं मग असं करत त्या रायता ब्रिज वगैरे तिकडून असा तो येतो. अच्छा. तर उशीर झालेला. ते आम्ही सगळी फ्रेमिंग, माउंटिंग वगैरे करत होतो ड्रॉइंग्सला आमच्या पेंटिंग्सला वगैरे. हम्म. उशीर झाला. तर ह्या अगोदर आम्ही त्या रस्त्याने कधीच ट्रॅव्हल नाही केला. आम्ही हायवेनीच यायचो. सरळ-सरळ हायवेवरनं वाशिंदवरनं मग इकडून गांधारी मार्गे कल्याणमधनं आम्ही अंबरनाथमध्ये जायचो. बाय रोडच ट्रॅव्हल करायचं. बाय रोडच. त्यावेळी आमच्याकडे खूप साऱ्या पेंटिंग्स वगैरे होत्या म्हणून आम्ही गाडीने जाणं प्रिफर केलं, अच्छा. की बाबा गाडीने जाऊया आपण. बरोबर. बाईकनी वगैरे सगळं नेता येईल. सामान जे काय होतं ते. पेंटिंग्स वगैरे होत्या त्या. तर मग आमचं ते सगळं आटपलं. पेंटिंग्सला माउंटिंग वगैरे, फ्रेमिंग वगैरे केली आम्ही आणि आम्ही त्या रोडनी निघालो. हम्म. अ, तो रोड पण एकदम म्हणजे खूप खतरनाक आहे. मधी-मधी असा तो जंगलांमधला जंगली एरिया, कुठेतरी अच्छा. लांब असं खेडेगाव, तिकडे घरं 2-3च दिसतील. अच्छा. पूर्ण असा जंगली एरिया आहे तो. आणि आम्ही निघालो. तो पूल पार केला आम्ही. नंतर त्या पर्टिक्युलर एक एरिया आहे अंबरनाथचा. तिथे म्हणजे त्याला एक बॅकग्राऊंड म्हणजे तिकडे अगोदर खूप सारे मर्डर झालेले आहेत, हो. खून झालेले आहेत. अ, आता रिसेंटली पण बऱ्याच तिथल्या बातम्या आलेल्या पेपरला अच्छा वगैरे. अच्छा. तर त्या 3 झाडी असं बोलतात ते, हम्म. त्या एरियाचं नाव आहे. तर आम्ही बाईकवरनं निघालो आणि पावसाळ्याचे दिवस होते. हम्म. पाऊस चालू होता रिमझिम असा. बाईकवरनं आम्ही येतोय आणि आम्हाला एरवी आम्ही डेला तिकडून जेव्हा पण आलो म्हणजे दिवसा ढवळ्या, हम्म. तेव्हा तिथे आम्हाला मध्ये-मध्ये गाडी पास होताना मग मध्ये-मध्ये दिसायची. बरोबर. गाववाले वगैरे दूध पोचवायला जाणारे किंवा हम्म. मध्ये-मध्ये कुठलीतरी बाई. पण ती वेळ अशी होती की ना साधारणपणे रात्रीचे 9:30-10 वाजलेले. गावात तुम्हाला माहिती आहे लगेच शुकशुकाट होतो. हो हो. तर आम्ही चाललो आणि तो मधला पॅच आहे ना तिथे अजिबात कुठलंच घर वगैरे काहीच नाहीये. ओके. ज्या एरियातनं आम्ही आता जाणार होतो, ट्रॅव्हल करणार हम्म. होतो. तर आम्ही ट्रॅव्हलिंग सुरुवात केली गाडीवरनं. येतोय. किती दोघेच होतात ना? दोघेच होतो. अच्छा. मी गाडी चालवत होतो स्वतः हम्म. आणि माझे मित्र मागे बसले आणि त्यांच्यासोबत सामान होतं आमचं काही पोर्टफोलिओ वगैरे काय-काय होतं. हम्म. त्या अगोदर आम्ही टिटवाळ्याच्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल ₹500 ₹500-600 साधारण पेट्रोल फुल केलेलं. हम्म. आम्ही आलो एका त्या एरियामध्ये आणि तर असं झालं की आम्हाला असा भास झाला की अरे हे झाड परत दिसतंय आपल्याला. ओके. अरे हा दगड तर आताच बघितला आपण. कारण तिथे बाकी असे घरं वगैरे काय नव्हती लक्षात ठेवण्यासारखी. हम्म. सो परत आपल्याला तेच दिसतंय. तर मी मागे त्यांना विचारलं, गाडी चालूच होती आणि तो जो पॅच आहे ना, तो हम्म. पार करण्यासाठी साधारणपणे अर्धा तास लागतो. हम्म. ठीक आहे. तर मी त्यांना विचारलं, की
मला जे वाटतंय ते तुम्हाला वाटतंय का? तुम्हाला पण तसंच काही जाणवतंय का? बरोबर. तर मला बोलले, की "अरे हां रे, मला आपण तिकडे-तिकडेच फिरतोय का रे गोल-गोल, गोल-गोल?" तर मी बोललो, "हो, मला पण तसंच काहीतरी जाणवतंय." हं. आम्ही चाललोय. जिथे अर्धा तास वेळ लागणार होता, तिथे हं. अक्षरशः आम्ही 1.5 तास झाला आम्हाला. अक्षरशः 1.5 बापरे! तास हां. बापरे! आणि आम्हाला कळेना. नंतर मग ते पावसामध्ये घाम फुटला आम्हाला दोघांना. ही वेळ कधीची होती? ही 9-10 वाजताचीच होती वेळ. रात्रीची? हां आणि हो. पाऊस होता. कदाचित त्या पावसादरम्यान काही गाड्या वगैरे तिथे जात हं. नव्हत्या, पाऊस होता म्हणून. पण आम्ही निघालेलो. हं. अगोदर पाऊस नव्हता. हं, हं. निघालोय, चालवतोय गाडी आणि पेट्रोलचा जो काटा आहे, तो 0 दाखवतोय मला. हो. फुल केलेलं नुकतंच. मी तुम्हाला हां. बोललो ना, त्याच्यासाठीच की मी फुल केलेलं पेट्रोल. पेट्रोलचा काटा 0 दाखवतोय हं, मला. हं. तर मी सर ते पण शाळेमध्ये शिक्षकच आहेत. तर त्यांना बोललो, "सर मला असं-असं जाणवतंय, पेट्रोल फुल केलंय, हं. 0 दाखवतंय." ते मला बोलले, "तू थांबवू नको गाडी. गाडीमध्ये कुठेच थांबू नको, पाय टेकू नको, गाडी चालवतोय तशी चालवत राहा." आणि आम्ही म्हणजे रडकुंडीला आलो अरे त्यावेळी. बापरे! रडकुंडीला आलो, की अरे हे संपतच नाहीये. हं, हं. आणि बरं कुठलीतरी गाडी पास व्हावी मधून, तर ती पण होत नाहीये. बरोबर. तर तिथे कसं आहे, तो जेव्हा पॅच संपतो तेव्हा असं एक सडन येतो, एकदम डोंगरासारखा एरिया येतो, जे 3 जाडी मी बोललो तिथे. हं, हं. आणि वरतून पूर्ण अंबरनाथ असं दिसतं. पूर्ण अच्छा. व्ह्यू दिसतो अंबरनाथचा, ठीक आहे. तर मग आम्ही सुरू केलं, जय श्रीराम आणि जय बजरंगबली वगैरे चालू केलं, हां. की बाबा वाचवा आम्हाला या प्रसंगातनं, हे काय माहीत नाही आम्हाला. हां. आणि चालू होतं. तर नंतर पर्टिक्युलर एका वेळेनंतर ना, आम्हाला असं जाणवलं, हं. की सुटलोय आपण त्याच्यातनं. आम्ही वर आलो. हं, हं, हं. त्या उंचवट्यावरती आलो आणि नंतर आम्हाला समोर अंबरनाथ दिसलं, तर असं मनात असं हायसं वाटलं, की बरं हां. वाटलं आम्हाला, की अरे बापरे! बरं झालं आता. बरं. आणि नंतर आम्ही ते बोलले, "थांबवू नकोस तू, तिथे येऊ दे, काही येऊ दे." आम्ही खाली आलो पूर्ण तिकडून. एक पर्टिक्युलर एरियाला जिथे वर्दळ असते थोडीशी. हं, हं. गाडी बाजूला लावली, चहाची टपरी बघितली आणि तिथे थांबवली गाडी आम्ही. हं. गाडी थांबवली आणि आम्ही तोंड वगैरे धुतलं, चहा प्यायलो आणि नंतर मग या गोष्टीवरती आम्ही डिस्कशन केलं. तर तेव्हा ते सर मला म्हणाले, की "अरे थांबवलं नाहीस ते बरं केलं. मला मागून कोणीतरी खेचत होतं" बोलतो. हो. मला मागून कोणतरी खेचत होतं, लिटरली. अच्छा. तर अशा प्रकारे आम्ही त्या प्रसंगातनं बाहेर आलो आणि नंतर मग आम्ही घरी आजूबाजूवाल्यांकडे थोडं असं शेअर करणं होतंच ना, बरोबर, बोलणं होतं, बरोबर. की अरे आजूबाजूवाल्या काकींकडे सांगितलं, की "काकी असं झालं." अरे बोलले, "तुम्ही त्यावेळेला तिथून आलात कशाला?" हं, हं, हं. असं त्यांनी आम्हाला सांगितलं नंतर. तर अशा पद्धतीने तो एक पर्सनल माझ्यासोबत घडलेला आणि माझ्या मित्रांसोबत घडलेला किस्सा हं, होता हं, हं. आणि त्याच्यातनं आम्ही अशा पद्धतीने सुटलो. तरी साधारण किती वाजली मग तुम्हाला तरी पोहोचायला? पण आम्हाला नंतर ना 11, 11:30 वाजले, 12 वाजत आले अक्षरशः अच्छा. ते तोपर्यंत. 9 वाजता तुम्ही हो. निघालेलात हो, तेव्हा. हो, 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 हो. आणि अर्ध्या तासाचा लिटरली तो पॅच आहे आणि हं, तिथे मग आम्हाला एवढा वेळ लागला, हं, हं. की आम्ही पहिल्यांदा अशा प्रसंगातनं गेलो आणि असा एकदम भयानक अनुभव आला आणि आजूबाजूला एकदम निर्मनुष्य काहीच नाही तिथे आजूबाजूला. म्हणजे अंगावर काटा आणणारा प्रसंग होता आणि जर तिथे आम्ही पाय ठेवले असते आणि किंवा गाडी थांबवली असती, हं. तर नक्कीच काहीतरी बरं वाईट आमच्यासोबत घडलं असतं. साधारण हा चकव्याचाच प्रकार होता. म्हणजे हा चकवाच होता हे नंतर मग आम्हाला कळलं, की हा चकवा होता बरं. आमच्यासोबत झालेला. तर हा दुसरा प्रसंग होता माझ्यासोबत झालेला. बापरे! पुढच्या हां. गोष्टीकडे? पुढचा किस्सा थोडासा माझ्यासोबतच घडलेला आहे. कर्नीशी रिलेटेड अच्छा. आहे. आम्ही चाळीत राहत होतो तेव्हा तिकडे हं. अंबरनाथलाच. कधीची गोष्ट आहे ही? ही त्याही अगोदरची आहे. म्हणजे मी जवळपास ना 10वीत होतो तेव्हा. अच्छा. 10वीत होतो. म्हणजे 15-16 वर्षापूर्वीची हं, असेल ही हं, हं. गोष्ट. तेव्हा कसे आई-वडील फोन करण्यासाठी ना एस-टी-डी, हो. पी-सी-ओ हो, तेव्हा काय हो. मोबाईल वगैरे काहीच नव्हता. बरोबर. गावी फोन करायला वगैरे नाही का, ते बोलतात आम्ही फोन करून आलो. हं, हं. तुम्ही थांबा. माझा भाऊ छोटा आणि मी होतो घरामध्ये.
कुठे राहत होता तुम्ही? अंबरनाथलाच. अंबरनाथमध्येच. अच्छा. अंबरनाथ ईस्टला. ओके, ओके. ते गेले फोन करण्यासाठी. भाऊ आणि मी एकटाच होतो. बराच वेळ झाला हं. आणि आले नाही, आले नाही असं करणंच. मी दरवाजा उघडला. हं. असं लोखंडी दरवाजा असतो सेफ्टी डोअर, तो हां, उघडला हां. आणि मी आले नाही. 1-2 वेळा ना असं बाहेर वाकून बघितलं मी. हं, त्यानंतर समोरून एक असे काका पास होत होते. हं. त्यांनी माझ्या पायाकडे बघितलं खाली, अच्छा. पायरीकडे. तर बघतो तर पायरीवरती 10-15 लिंब मांडलेले आणि मी त्याला 2-4 वेळा अच्छा. ओलांडा टाकलेला. 2-4 वेळा ओलांडा टाकलेला मी त्याला. हां. पण हे मांडलेली वगैरे त्याची तुम्हाला कल्पना नाही, नाही? एकदम असं खाली घालून ठेवतात ना, असं थोडा तिथे ओके, एक असं पार्ट होता ओके. दरवाजाच्या इथे, तिथेच ठेवलेली. तर मला तसं एवढी काय आयडिया नव्हती. हं, पण थोडी भीती वाटली तेव्हा. भावाला बोललो, "बाहेर जाऊया नको, आतच थांब." हं, तर आई-वडील आले आणि मग मी दरवाजावरच उभं राहिलो. हं, हं, आणि बाबांना वगैरे सांगितलं, की ते त्यांनी बघितलंच नंतर त्यांना ते हं. दिसलं. आणि नंतर आहे ना, ते सगळं त्यांनी झाडूनी वगैरे असं काहीतरी उचलून त्यांनी फेकून दिलं गटारात. आता बरोबर. ते कोणीही केलेलं, का केलेलं ह्याच्याबद्दल काय मला माहिती नाही. हं, हं, हं. पण त्यानंतर जे माझ्यासोबत झालं, अच्छा. ते एकदम हॉरर होतं. म्हणजे खूप डेंजर होतं ते तो हं. प्रसंग. मी 10वीत होतो. क्लास लावलेला मला 10वीत आणि मी क्लासला जायचोच नाही. अच्छा. हां. म्हणजे मी एकदम स्टक झालेलं माझं माइंड. हं, हं. अभ्यास करायचा. ओके. हां. अभ्यास वगैरे काही करायचा नाही. इकडे-तिकडे कुठेतरी फिरत राहायचं. आता ते फिरणं पण असं होतं, हं, की मी अंबरनाथचं जे रेल्वे ट्रॅक आहे, हं. त्याच्यावरती मी फिरायचो. अच्छा. क्लासला दांडी मारून मी त्याच्यावरती फिरायचो, त्या रेल्वे ट्रॅकवर. आणि अक्षरशः बऱ्याचदा लोकांनी हाक मारून मला, "ए गाडी येते, अरे बाजूला हो ना, वेडा आहे का तू?" असं शिव्या वगैरे देऊन मला तिथून बाजूला घेतलेलं आहे तिथून. मेन ट्रॅकवरतीच मेन फिरायचं. ट्रॅकवरती. असं म्हणजे त्यावेळी आणि मी एकदा दोनदा नाही, असं माझ्यासोबत बऱ्याचदा झालं आणि माहीत नाही मी त्याच्यात देवाची कृपा काय. हं. त्याच्यातनं मी वाचलोय त्या बऱ्याच ह्याच्यातनं आणि मी मग त्या वर्षी मी 10th मध्ये फेल झालो. हो. त्या अभ्यास केला नाही. हं, हं, हं. माइंड एकदम स्टक झालेलं. हं, हं. त्यामुळे कदाचित त्या गोष्टीचा प्रभाव असेल असं मला वाटतं. हं, हं. म्हणजे अशा गोष्टींचं मी काही समर्थन करत नाही. पण त्या गोष्टीचं शेवटी मी रिलेशन त्याच्याशीच लावणार ना, माझ्यासोबत हं. झालं तर. तर हा बरोबर. माझा तिसरा प्रसंग होता. तुम्ही चौकशी वगैरे केली होती का कोणाकडे? चौकशी केली आई-वडिलांनी, नंतर गावी वगैरे केली हं. असेल. मग नंतर माझ्यावरनं काहीतरी त्यांनी उतरून वगैरे टाकलं. अच्छा. पण शेवटी कसं तोपर्यंत 10वी ची एक्झाम झालेली होती. हं. आणि मी बरोबर. आणि एखादा लिंबू आपण समजू शकतो. हं, हं. 7-8 अशी लिंब मांडून ठेवली. त्याच्यावर गुलाल-बिलाल असं काय-काय अच्छा. होतं ते. मी बघून ते घाबरलोच. हं, हं, हं. आणि पण त्याच्यानंतर मला पर्सनली असं काय-काय गोष्टींना सामोरं जावं लागलं. हं, हं. मी क्लासला जायचोच नाही. कधी-कधी शाळेत पण जायचोच नाही. हं. असं बरंच काय-काय झालं त्यावेळी माझ्यासोबत. अच्छा. त्याच्यानंतर मग मी पास आउट झालो. बरंच काही केलं. ती गोष्ट वेगळी. पण त्या गोष्टीचा कुठेतरी प्रभाव असतो आपल्या आयुष्यात. हं, हं. होतं म्हणजे 100% पैकी 50-60% तरी ते कुठेतरी अफेक्ट करतं आपल्याला. करेक्ट. आणि मग आपण त्याच्यातनं असं स्ट्रगल करतो. हं. तर हा तिसरा किस्सा होता माझ्यासोबत झालेला. चालेल. अ, दुसरा होता ह्याच्यानंतरचा जो आहे किस्सा, तो वडिलांसोबत झालेला आहे. अच्छा. तर त्यांच्यासोबत तसे भरपूर किस्से झालेत तिकडे. कारण तो भाग एकदम अ, अभयारण्यात बोलतात त्यांना, तानसा वैतरणा अभयारण्य. ओके. वडील BMCमध्ये कामाला होते. हं, हं. ॲज अ मेकॅनिक म्हणून, म्हणजे त्या ज्या पाणी पुरवठा करणाऱ्या गाड्या असतात, हं, हं, हं. त्यांचं कुठे ब्रेकडाऊन झालं जंगलामध्ये अचानक. ओके. आम्ही तेव्हा भिवंडीला राहायचो, वडपा म्हणून BMCच्या क्वार्टर्स होत्या. तिकडे राहायचो. हं, हं. तर वडील एक दिवस गेले तिकडे. ते तर तेव्हा मी लहान होतो, म्हणजे 5वीत वगैरे असेल मी तेव्हा. भाऊ तर अगदी लहान होता, 2रीत वगैरे असेल तो तेव्हा. आई, मी आणि भाऊ तिघंच घरी. आणि वडील ब्रेकडाऊनला गेले. अचानक त्यांना काय तेव्हा तर अजिबातच नव्हते फोन वगैरे. वायरलेसवरनं त्यांना हं. समजायचं. मग ती लोकं गाडी घेऊन यायचे घरी आणि मग "अरे ब्रेकडाऊन आहे, चल, चल, चल लवकर हं, जायचंय." हं. मग ते लोकं जायचे. तर तेव्हा वडील
वडिलांसोबत असं झालं की त्यांना एकट्यांनाच तो मोठा ट्रक होता, हम्म. ते घेऊन जावं लागला त्यांना एकट्याला त्या हम्म. जंगलामध्ये. अच्छा. तर हे गेले. म्हणजे हे त्यांनी आम्हाला नंतर सांगितलं जे काय झालेलं त्यांच्यासोबत हम्म. ते. हे गेले तिकडे आणि त्यानंतर त्यांनी ती गाडी ब्रेकडाऊन झालेली गाडी दुरुस्त केली. ती पाठवली त्यांनी आणि परत ते रिटर्न येत होते. रिटर्न येत होते तर आता जंगली भाग आहे तो, अभयारण्य म्हणजे अक्षरशः तिकडे वाघ वगैरे फिरतात, पट्टेरी वाघ. ओके. बिबट्या वगैरे तर सोडून द्या, हम्म. आता कमी झालेत कारण तिथली ते वन कमी झाली तिथली. तर आम्ही बोललो बाबा पप्पा आता येतील, आम्ही झोपून गेलो. हम्म. आणि आई वगैरे बोलते सकाळ झाली अक्षरशः, अरे पप्पा आले नाहीत अजून आपले. तर मग तिकडे गॅरेजकडे जाऊन वगैरे चौकशी करतात ना की अरे कुठे गेले, हम्म. काय झालं. तर मग आम्हाला असं अ, कळलं की ते तर धुरी तर आलेत, म्हणजे धुरी म्हणूनच हाक मारायचे आडनाव, धुरी तर आलेत. मग आले तर गेलेत कुठे. आम्ही शोधतोय, इकडे शोधतोय, तिकडे शोधतोय, सगळीकडे शोधतोय त्यांना. हम्म. नंतर तिकडे अशी लायब्ररी होती आणि अशी वरती स्लॅब होता त्या लायब्ररीच्या वरती. अच्छा. तर आम्हाला असं दिसलं शर्ट असं हवेने फडकतोय नाही का. हा. तर आम्ही जाऊन बघितलं तर वडील असे स्लॅब वरती आडवे झोपलेले होते आणि अच्छा. फुल ताप भरलेला त्यांना. अरे बापरे. ताप भरलेला एकदम, डोळे बिळे एकदम असे लाल लाल झालेले त्यांचे हम्म. एकदम. जागरणाने पण असतील कदाचित. नंतर मग त्यांनी घरी आणलं त्यांना आणि मग त्यांना विचारलं की बाबा काय झालं. तर बोलतात की माझ्या समोर एकदम असा ससा आला मोठा गाडीसमोर. हम्म. आणि त्यांना कशी ससा आला तर अशी गाडीची लाईट डिम हा. अपर डिपर देऊन हम्म. त्याला दिपवतात, मारायचा प्रयत्न करतात, हम्म. आपल्याला भेटला तर भेटला. बरोबर. तर त्यांनी तसं केलं आणि ते टर्न होता तो हम्म. तिथला जंगलातला. आता टर्न कडे आल्यावरती तो त्या टर्नवरच होता, तिथेच बसलेला. हम्म. तो गायब झाला. अच्छा. आणि गाडी त्यांनी एकदम थोडीशी स्पीड मध्ये आणली ना, हम्म. डिसबॅलन्स झालं ते मग हो. नंतर त्यांचं, आणि गाडी स्लोप मध्ये खाली उतरली. वा. आणि ते एकटेच, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, ते एकटेच आहेत त्या गाडीमध्ये, आजूबाजूला जंगल आहे. हम्म. ती गाडी अक्षरशः थोडीशी खाली गेली, हम्म. खूप जास्त नाही गेली. मग त्यांनी थोडीशी सावरली ती गाडी. हा. मग कशी बशी करत त्यांनी ती गाडी काढली. आता असं काही घडलं तर तो माणूस घाबरणारच ना. आणि मग नंतर मग ते आम्हाला सकाळी त्या अवस्थेत तिकडे सापडले. भेटले, सापडले. तर तिथले बरेच तिथला अजून एक किस्सा आहे. हम्म. असेच ब्रेकडाऊनच्या वेळी, तेव्हा तर अशी ओपन जीप होती ती, हम्म. ब्रेकडाऊन करून ती माणसं चाललेली. हम्म. वडील होते, गाडी चालवायला वेगळे होते तिथले मनुष्य, आणि 3-4 जण मागे बसलेले आणि हे चाललेले. तर तिथे एक गाव आहे, त्या गावाचं नाव मला माहित, मी सांगत नाही ते नाव. त्या गावाजवळ आले ते आणि त्यांना रात्रीची तिथे एक ना बाई दिसली, रस्त्याच्या कडेला बसली आहे ती. अच्छा. अशी अशी सफेद साडी घालून वगैरे नाही, हम्म. बसलेली दिसली बाई. ठीक आहे. चेहरा नाही केलेला त्यांनी, पाठमोरी बसलेली होती ओके. रस्त्याच्या कडेला. ओके. तर कसं असतं अशा ठिकाणी बऱ्याचदा लुटमारीचे प्रकार सुद्धा होतात. बरोबर. तर त्याच्यातले अर्धे लोक, अरे एवढा रात्री 3 वाजता वगैरे बाई बसले बाजूला. हम्म. गावातले पण तिथे आदिवासी लोक वगैरे पण राहतात. हम्म. तर विचारूया का, कुठे जायचंय, कोण आहे, काय आहे. तर अर्धी लोक बोलतात की अरे लुटायला वगैरे आपल्याला आले तर कोण, हम्म. काय पण होऊ शकतं अशा वेळी. तर तरी पण त्यांनी हिंमत करून गाडी, ती बसलेली त्याच्या 7-8 फुटावरती असेल ती, आणि त्यांनी गाडी बाजूला लावली आणि हॉर्न दिला. हम्म. ओ ताई कुठे जायचंय तुम्हाला, कुठे जायचंय तुम्हाला. तर तिने असा एकदम विक्षिप्त आवाज काढला, एकदम "हॅक" वगैरे करून असा. अच्छा. तर परत विचारलं कुठे जायचंय. तिने जसं टर्न केलं आणि यांच्याकडे बघितलं, डोळे एकदम निखारासारखे लाल लाल एकदम डोळे तिचे. अच्छा. हा, आणि तिने फक्त असं तोंड उघडून आवाज काढला फक्त, आणि टॉप गिअरला गाडी टाकली आणि तिकडून हे निघून आले. हम्म. आता तेव्हा काय तसं त्यांना झालं नाही, जसं मागे ताप वगैरे आला, कारण बरीच माणसं होती. हम्म. पण हा त्यांनी मला सांगितलेला, माझ्या वडिलांनी सांगितलेला त्यांच्यासोबतचा
आहेत किस्सा. बापरे. ते एवढे सगळे किस्से होते. पण अतिशय रंजक किस्से होते दादा तुमचे आणि खूप खूप धन्यवाद. एवढ्या पावसात देखील तुम्ही अंबरनाथहून इथे आलात तुमच्या गोष्टी सांगण्यासाठी. मला पण तुम्ही संधी दिली. माझे जे काही पर्सनल अनुभव आहेत तुमच्या चॅनल थ्रू प्रेक्षकांसमोर मांडण्याची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि दादांप्रमाणे जर तुम्हाला देखील आपल्या चॅनलवरती येऊन तुमच्या कथा इथे मांडायच्या असतील, तर डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये आम्ही फॉर्मची लिंक दिलेली असेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म फिल करून आपल्या चॅनलवरती येऊ शकता. थँक्यू.